नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण 1 किलो इतकं हिरा बेसन घेतलेलं आहे. जसं की मार्केटचं आपण पॉकेटचं बेसन घेतलेलं आहे किंवा घरचं घेतलं तरीसुद्धा चालते. तर 1 कप आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जिरे पावडर टाकलेली आहे 1 चमचा. आपण ह्या ठिकाणी काळी मिरी पावडर 1 चमचा टाकायचे आणि ओवा घेतलेले आहेत ते आपण 1 चमचा टाकलेले आहेत. किंवा ओवाची पावडर टाकलं तरीसुद्धा चालते. 1 चमचा लाल तिखट टाकायचे आणि पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण 1 चमचा मीठ टाकून घेतले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं ह्या ठिकाणी. आता सर्व मसाले आपण टाकून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपण थोडंसं कोमट तेल टाकलेलं आहे, मोहन टाकलेलं आहे. तर तेलामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्यामध्ये चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण विकतचं बेसन घेतो तेव्हा थोडंसं चिकट असतं आणि मळण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला दाटसर मळून घ्यायचं आहे. चला तर उन्हाळ्याची सुरुवात झाली की आदल्या-मधल्या वेळेत खाण्यासाठी चटपट सर्वांनाच आवडते आणि काहीतरी काहीतरी खमंग खाण्याची इच्छा होते आणि मधल्या वेळेत काहीतरी आपल्याला हलकं-फुलकं खायला आवडतं. तर आता पीठ छान मळून झालेलं आहे. एका टोपल्यामध्ये परातीमधलं काढून घेतलेलं आहे. कोणाकोणाला ही सवय आहे, एक कमेंट करून सांगा की पीठ मळल्यानंतर आपण पीठ बाहेर काढून घेतो. कारण परात लगेच वाळले की नंतर निघण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे लगेच जर भिजत घातलं तर वेळ लागणार नाही. आता ह्या ठिकाणी जे पीठ आपण मळून घेतलं आहे ते सोऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि मोठ्या आकारातलीच प्लेट आपण घातलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपण शेवाची मोठी प्लेट घेतलेली आहे. कारण आपण ओवा अख्खा टाकलेला आहे त्यामुळे जास्त लहान आकाराची प्लेट आपण ह्यात टाकलेली नाही. 2 प्रकार आपल्याला ह्यापासून बनवायचे. तर तेल गरम झालं की कडकडीत आपल्याला ह्यामध्ये सोऱ्याने टाकून घ्यायचे घाना. चला तर मार्केटचे कुठलेही पदार्थ न खाता घरच्या घरी जर असं आपण बनवून ठेवलं तर मुलांना जाता येता किंवा शॉर्ट टिफिनसाठी द्यायलासुद्धा खूप छान पर्याय आहे. एकदा नक्की ट्राय करा. चला ते उलट-सुलट करत गॅस मिडियम आपल्याला छान खमंग तळून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला खूप रंगसुद्धा बदलू द्यायचा नाही आणि सावकाश तळायचं गॅस मिडियम ठेवून की नंतर नरमसुद्धा होणार नाही त्याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आता सर्व घणी जे आहेत मी ह्या पद्धतीनं करून घेणार आहे. अर्ध्या पिठाचे आपण ह्या आकारामध्ये करून घेतलेलं आहे आणि अर्धं पीठ जे शिल्लक आहे त्याचं आपल्याला लहान आकारात बनवायचं आहे. जेव्हा सोऱ्यामध्ये आपण चमच्यानं भरलं किंवा हाताला पाणी लावून असं भरलं तर बिलकुल हाताला पीठ चिटकत नाही. तर आता ह्या ठिकाणी आपण प्लेट जी आहे ती आता बदलून घेतलेली आहे. लहान आकारातली प्लेट आपण आता ह्या ठिकाणी घातलेली आहे. प्लेट अशा आकाराची घालायची की ओवामध्ये अडकणार नाही. यासाठी आपण थोडीशी मीडियम साईजची प्लेट टाकलेली आहे आता. किंवा ओवा नाही टाकलं तरीसुद्धा चालते किंवा ओवा तुम्ही मिक्सरला काढून टाकला तर बिलकुल अडकत नाही. तर आता दोन्ही साईडनं आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. तर आता भरभर आपण पूर्ण शेव जी आहे ती तळून घेतलेली आहे. तर तुम्हालाही काळी मिरी आणि जिरे पावडरची शेव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहता ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. पाहू शकता भरपूर अशी आपली शेव बनून तयार झालेली आहे. कमी खर्चामध्ये झटपट आपण हे घरी बनवू शकतो. बिलकुल हलवाई स्टाईल आपण हे घरच्या घरी बनवलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की आपली किती कुरकुरीत ही शेव बनून तयार झालेली आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अगदी कुरकुरीत आणि 1 महिनाकरता आरामात टिकते, काहीच होत नाही, टेस्टसुद्धा बदलत नाही किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी चांगला पर्याय नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.